आता हे व्हाईट आहे बघा, हे आर्डन पद्धतीचा पक्षी आहे. आपण जे म्हणतो ना जनार्दन, ते जनार्दन ब्लड लाईन मधला बर्ड आहे आणि त्याला व्हाईट गोल्ड असं पण म्हणतो आपण. कारण सोन्यापेक्षा महाग जर काय असतं तर व्हाईट गोल्ड म्हणजे प्लॅटिनम, तर ते फॉरेन मध्ये त्याला व्हाईट गोल्ड लाईन म्हणतात. मग ती काय आता आपल्याकडं पण काही काही पक्षी आहेत ना ते पांढरे आहेत. म्हणजे निळ्या बाबऱ्यांच्या सारख्याच ताकदीमध्ये हे पांढरे पक्षी पण आपले त्या पद्धतीत फ्लाय करतात. आपले नाही, अनेक जणांचे करतात. कित्येक जणांचे फॉरेन मध्ये या कलरचे पक्षी 1000+ ला पण जिंकलेले. आपल्या इथं पण माझ्याकडे पण स्वतः या कापूस पद्धतीचा पक्षी 300-500 किलोमीटर जिंकलेला आहे. त्यामुळं असं काही नसतं की निळाच पाहिजे बाबराच पाहिजे, फक्त कलर हा मॅटर करत नाही रेसरमध्ये. तो चांगल्या पद्धतीचा पक्षी असेल तर तो पांढरा पक्षी पण त्या पद्धतीत काम करतो. धुंदे असतात, कागदी असतात आपण म्हणतो त्याला, आणि डुब्बाज असतात, पाईड म्हणतात त्याला. आता हे टेल ह्याची वेगळी, हे कलदुंबे. आपण जर आपण साध्या भाषेत जर म्हणलं तर याला कलदुंबे वगैरे म्हणतात. कलदुंबे, कापूस, कागदी, हे कलरवर काय नसतं. हे त्याच्यामध्ये असणारी क्वालिटी त्याची महत्वाची असते. आता ह्याला असं पकडले मी नाही, असं नाही. माझ्याकडे 500 किलोमीटर पर्यंत काय ह्या लाईन मध्ये कापूस सोडलेला आहे. आता ह्याला मी होल्ड पण केलेलं नाही, ते त्याचं ते थांबले. त्यामुळे हे फक्त त्यांच्या क्वालिटीवर डिपेंड असतं. कोणाचा पण पक्षी जो असतो ना, तर ती त्याची क्वालिटी ठरवते ते यशस्वी किती होणार आहे. त्यानंतर तुमचं नॉलेज, फिडिंग, ट्रेनिंग. म्हणजे रेसिंग होमर याला शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं ना, तर कलेक्शन, ब्रीडिंग, फिडिंग आणि ट्रेनिंग इज इक्वल टू रिझल्ट. यातला एक पण फॅक्टर जर तुमचा मिसिंग झाला, काही उपयोग नाही त्याचा. ते तुम्ही यशस्वी नाही होऊ शकत. त्यात तुम्हाला सगळे मुद्दे मॅनेज झाले पाहिजे.